नमस्कार मंडळी, नमस्कार. गावाकडे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज एक स्पेशल असं पदार्थ असणार आहे बघा. तो पदार्थ तुम्ही खूप कमी वेळा बघितला असाल. तर तो काय आहे नेमकं पदार्थ कारभारीने तुम्हाला सांगाल बघा. कारभार नाही हो, काय आहे तर समजायला आज सांगू आपण आहे ना हम्म. मस्त शेवळ्यापासून एक रेसिपी बनवणार आहे. शेवया हो, शेवया. शेवया का शेवाळ्या शेवया. शेवयापासून मस्त हो, पदार्थ असणार आहे तुम्ही की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नाही? तुम्हाला पण नक्कीच कळेल की कुठले पदार्थ आहे. चला मंडळी, एक लाईक नक्की करा आणि चला सुरू करूयात आजच्या या रेसिपीला. मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये, हो. कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा एसीच्या रूम मध्ये बसल्या तिथं आम्हाला सावली आहे. कारण वरती आहे मस्त पैकी भव्य दिव्य असं आंब्याचं झाड आणि बाजूला आहे चिकूची बाग. त्यामुळे हो. एकदम इथं या बागेमध्ये एकदम गारवा आहे आणि अशा वातावरणामध्ये हा पदार्थ असणार आहे. चला करूयात सुरुवात आजच्या या पदार्थाला. तर आज आपण आहे ना मस्त एक शेवयाचा पदार्थ बनवणार आहोत. तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. इकडे बघू शकताय भरपूर आहे ना आपण गव्हाचं शेवया घेतलेले आहे आणि त्यासाठी इकडे बघा आपण थोडंसं आहे ना बीट सुद्धा किसून घेतलेले आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरची, आपलं कांदा लसूण मसाला, मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे. इकडे बघू शकताय दही पण घेतलेले आहे. इकडे आपण भरपूर आहे ना गव्हाची शेवया घेतलेले आहे आणि इकडे थोडंसं आपण आहे ना बीट सुद्धा किसून घेतलेले आहे, एक कांदा चिरून घेतलेले आहे, हिरव्या मिरची 2 घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर, आपल्या घरचा कांदा लसूण मसाला, मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे दही पण घेतलेले आहे. हे बघा आता आपण चूल पेटवून घेऊयात. हे बघा आता आपण इकडे इडलीचा साचा घेतलेला आहे. तर आता आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना एक तांब्यावर आपण पाणी घालूयात आणि चांगलंच आपण पाणी उकळेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आणि इकडे बघा आपण भरपूर शेवया घेतलेल्या आहे. तर आता आपण इकडे पातेल्यात घालूयात सगळ्या शेवया. आणि ह्यामध्ये इकडे बघू शकता आपण सगळं कांदा, मिरची, कोथिंबीर, बीट वगैरे आपण सगळं घेतलंय ना. कांदा लसूण मसाला, देशी हळद पावडर वगैरे सगळं आपल्याला ह्यामध्ये घालायचं. सगळं आपण आता ह्यामध्ये घालूया आणि ह्यामध्ये ना तुम्ही गाजर सुद्धा वापरू शकताय. तर ह्यामध्ये आपल्याला आता दही घालायचं आणि चांगलंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आपण मस्त आहे ना सारण तयार करून घेतलेले आहे. बीट वगैरे घातल्यामुळे ना मस्त दिसायला लागलेले आहे. तर आता आपण इकडं हे इडलीचं साचा घेतल्यानंतर आता आपल्याला तेल लावून घ्यायचं थोडं थोडं. सगळीकडे पसरून लावून घ्यायचं. बघा आता सगळीकडे तेल लावून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये ना सारण भरून घेऊयात. बघा आता आपण या पद्धतीने ना इकडे साच्यामध्ये घेतलेले आहे. तर आता आपण दुसऱ्या साच्याला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचंय. तेल लावल्यामुळे ना खाली चिटकत नाही, काय नाही, चांगलं असं निघतंय. त्यामुळेच आपल्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडे. तर आता आपण परत ह्यामध्ये सुद्धा घालायचंय आपल्याला सारण. हे बघू शकताय चांगलं असं आपण सगळ्यांनी साच्यामध्ये घातलेले आहे आणि इकडे चुलीवरती बघू शकताय पाणी सुद्धा चांगलं असं उकळलेलेच आहे. तर आता आपण एक 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 आपण आहे ना साच्यामध्ये ठेवूयात. बघा आता तिन्ही साचे आपण ठेवूया आणि ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण लावून आहे ना एक आपण 10 मिनिटं चांगलं असं आपण हे वाफ्यावरती शिजवून घ्यायचं आपल्याला. तर बघा आता 10-15 मिनिटं झालेली. आता आपण झाकण काढून बघूयात. बघा आता आपण झाकण काढूयात. बघा मस्त दिसतोय, रंग तर खूप छान दिसतोय बीट घातल्यामुळं. तर आता पूर्ण असं मऊ पण झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात.
तर आपल्याला काढून आहे ना पूर्ण एक गार करून घ्यायचं. आता आपण हे गार झाल्यावर आपल्याला आता काढून घ्यायचं आहे यातलं. हे बघा आता गार झालेलं आहे थोडंफार, तर आपल्याला हे काढून घ्यायचं. हे बघा पटकन निघतंय. आपण इडली कसं करतो ना त्याच पद्धतीने इडलीच तयार झालेली आहे शेवयाचं. आणि गव्हाचं शेवई आहे, आरोग्यासाठी पण पौष्टिक असते. दिसायला पण एवढं छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. असं बीट वगैरे ना लहान मुलं खात नाहीत, पण असं आपण करून दिलं ना वेगवेगळे पदार्थामध्ये घालून आहे ना मग बरोबर खातात. आता सगळं आपण काढून घेतलेले आहे. पण मस्त आहे ना इकडे ताटामध्ये काढून घेतलेले आहे. दिसायला तर थोडं छान दिसाले. मस्त शेवयाची इडली पण तयार झालेली आहे. त्याबरोबर आपण इकडे सॉस सुद्धा घेतलेले आहे. खायला जबरदस्त लागणार आहे. त्यामुळे ना तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. समृद्धी आहे, तुला खायला देतो. ते ठेवून ये तिथंच. बघा आता आपण इकडे आमची समृद्धी पण आलेली आहे आणि इकडे तुमच्या दादा आहेत. तर आता आपण प्लेट मध्ये घेऊयात. समृद्धी खायचं का बाळ? आणि त्याबरोबर आपण इकडं सॉस सुद्धा घेऊयात. खायचं घे. तुम्हाला पण देऊ खायला? नको, मी एक फक्त टेस्ट बघतो. बघा हा चालतंय बघा. हे बघा इकडे मंडळी, सॉस देऊ का तुम्हाला? नको सॉस नको. मस्त का नाही, हे इडली तयार झाले. कारभार नाही, भारी आयडिया लावलीस का? होय होय. दिसायला मस्त दिसायला. एक टेस्ट करून बघतो. समृद्धी घे, तू चालू कर. खा बा. हा मस्तच. होय चांगलं झालंय. एक नंबर. तसं आपण वेगवेगळे पदार्थ करून दिलं ना मग आवडीनं खातात. कसं झालंय समृद्धी? मस्त झालंय. छान झालं. खा. हे बघ मल्हार ये खायला. खाली बस खाली बस. जबरदस्त आंबट चवीचं. खरंच सेम टू सेम इडली का तुझ. होय मंडळी मस्त पदार्थ आहे. छान आवडलं. जरा वेगळं काहीतरी आज खायला मिळालं बघा. होय होय. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, भरपूर शेअर करा. नवीन रेसिपी बघायला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.